आरोग्याची सप्तपदी हा आरोग्याची गुरुकुल्ली शोधण्याचा माझा आत्मशोध किंवा जीवन प्रवास आहे. यामध्ये जी मला 7 पदचिन्ह मिळाली त्याच्या पुसटच्या खुणा आपल्या प्राचीन संस्कृतीत आहेत आणि काही पुसट खुणा आजच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात सुद्धा आहेत. तर ही आरोग्याची सप्तपदी म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य वर्धनम आणि आतुरस्य व्याधिहरणम, म्हणजे ती निरोगी माणसाला अजून निरोगी ठेवेल आणि ज्या माणसाला काही कारणाने व्याधी आली आहे त्याचं निवारण करण्याला लवकर उपाय होईल. आजची वैद्यकीय उपचार पद्धती या विरुद्ध यामध्ये काही नाही आहे. त्याचा जरूर माणसाने उपयोग करावा, कारण आजच्या जगातलं जे सगळ्यात प्रगत तंत्रज्ञान ते आजच्या ॲलोपॅथीमध्ये आहे. मात्र ही ॲलोपॅथी वापरताना जर का माणसाने एखाद्या रोगाची कारणमीमांसा याविषयी जर का अभ्यास केला आणि ह्या 7 पदचिन्हांचा उपयोग केला तर लवकर रोगनिवारण होईल. ही 7 पदचिन्ह कुठली? तर पहिलं आहे योग प्राणायाम, जो अष्टांग योग आणि प्राणायामवर जास्त महत्त्व आहे. दुसरं आहे नियमित व्यायाम. तिसरं आहे आहारशास्त्र. चौथा आहे निसर्ग उपचार, ज्यामध्ये सोमूत्र उपचार पद्धती आहे. एक जीवन पद्धती आदर्श जी आयुर्वेदामध्ये आहे, पिंडाचे आरोग्य आणि 7वा आयाम म्हणजे मानसिक आरोग्य. यामध्ये बहुतेक सर्व आपल्या आरोग्य समस्यांची उत्तरे सापडतील असा माझा विश्वास आहे. आणि यासाठी यूथ हॉस्टेल खारघरमध्ये आम्ही नियमित वेलनेस प्रोग्रामचं आयोजन करतो, ज्यामध्ये प्रात्यक्षिकासकट तुम्हाला या 7 पदचिन्हांचा वापर करता येऊ शकेल. धन्यवाद.